गुरु कुणाला म्हणावं माऊल्यांना? ज्याचे जे आराध्य आहेत ना, त्याला त्या आराध्याची भेट घालून देणारे गुरु असतात. समजा आता तुमच्या गावात काही लोकांना दत्त महाराज आवडतात, आनंद आवडतात, आणि त्या जर माणसाला आपण जबरदस्ती करत असलो का नाही तुम्ही त्या महाराजाची, दत्त महाराजाची भक्ती करू नका, मग कुणाची करा? नाही, आमच्या देवाची भक्ती करा. मग तुमचा देव कोणता? मग आमचा देव आमच्या अंबाबाई आहे, आम्ही अंबाबाईचे भक्त आहोत. तुमच्या दत्त महाराजांकिंत आमच्या अंबाबाई मोठी आहे, आमच्या अंबाबाईचं तुम्ही भजन करा, असं जर कोणी म्हणत असेल ना, तर ते नरकाचे अधिकारी होतात. ज्याला ज्या देवावर प्रेम आहे त्याच देवाची भक्ती सांगायचं, त्याला दुसऱ्या देवाचं नाही सांगायचं. उदाहरण सांगते, उदाहरण सांगून बोललं की म्हणजे माणसाला पटत असतं. तुम्ही एकनाथ महाराजांचं नाव ऐकलेत का नाही ऐकलेत? वारकरी संप्रदायामध्ये एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांचेच दुसरे अवतार आहेत. 15व्या शतकात होऊन गेले. पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज, त्यांचे गुरु जनार्दन स्वामी, दत्त संप्रदायाचे अनुयायी, आनंद संप्रदायाचे अनुयायी, कट्टर दत्त भक्त. दत्त महाराज रोज सोंगट्या खेळायला यायचे जनार्दन स्वामी बरोबर. दोघं बसून आपण चंपुले खेळतो की नाही, ते असं खेळतो की नाही, ते चिंचुक्याची फोडून करतो बघा, त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? चल्लस. लेकर भारीच आहे ना, कोळगावची लेकर चल्लस म्हणतात. बर, आपण खेळतो की नाही असं? जनार्दन स्वामी असे खेळायला बसले की समोरून सोंगट्या टाकायला दत्त महाराज यायचे. दोघं देव आणि भक्त सोंगटे खेळायचो, एवढा अधिकार. आता मग मला सांगा, त्या जनार्दन स्वामीचा लाडका शिष्य म्हणजे एकनाथ महाराज, मग त्यांनी म्हणायला पाहिजे का नाही एकनाथ महाराजाला, नाही बाबा मी दत्तात्रयाचा भक्त आहे, तूही दत्तात्रयाचीच भक्ती कर? नाही ना. एकनाथ महाराज ज्या घरात जन्मले होते त्या घरात पांडुरंगाची परंपरा चालू होती, वैष्णवांची परंपरा चालू होती. पण जनार्दन स्वामींनी म्हणले नाहीत आपल्या शिष्याला तू दत्तात्रयाची भक्ती कर. ते म्हणले तुला जे देव आवडतंय त्या देवाची भक्ती कर. गुरु तेच जे आराध्याची प्राप्ती करून देतात, इष्टाची प्राप्ती करून देतात. ज्या देवावर ज्याचं प्रेम आहे ते देव भेटून द्यायचं काम गुरुचं आहे. देवादेवात भेद घालायचं काम संताचं नाही. मूर्ख असतात ती लोक जी देवादेवात भेद घालतात, संप्रदायामध्ये भेद घालतात.